नमस्कार, मी अरुण बाईकर. पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. लोणावळ्यात व्यापाऱ्यांनी पर्यटकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. टायगर पॉइंटवर घडलेल्या प्रकारात गुजरातमधील कुटुंबातले 5 जण जखमी झालेत. टायगर पॉइंटवर काल संध्याकाळी 5:45 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. गुजरातहून मेनन कुटुंबीय लोणावळ्याला पर्यटनासाठी आले होते. टायगर पॉइंटवर उंटांच्या मालकासोबत पैशाच्या देवाणघेवाणीवरून मेनन कुटुंबियांचा वाद सुरू झाला. जास्तीचे पैसे मागितल्यामुळे पर्यटकांसमोर भांडाफोड होईल या भीतीने एकाने मेनन यांचा भाचा आसिफ मोतीवालाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. त्यानंतर व्यापारी आणि मेनन कुटुंबियांमध्ये खडाजंगी झाली. चंद्रावर जमीन खरेदीचं आश्वासन देत काही भामट्यांनी पुणेकर महिलेला गंडा घातला. राधिका दाते वाईकर यांना 14 वर्षांनी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलंय. अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली. राधिकाबाईंनी 14 वर्षांपूर्वी थेट चंद्रावर जमीन घेतली. फक्त 50,000 रुपये एकर दराने त्यांनी 1 एकर जमीन घेतली. भामट्यांनी चंद्रावरचा सातबाराही राधिकाबाईंना पाठवला. खरेदी खत आणि नकाशाही त्यांना दाखवण्यात आला. बाईंनी पैसे भरले आणि चंद्रावरच्या घराच्या स्वप्नात त्या रममाण झाल्या. 2 वर्षांनंतर त्यांनी कागदपत्रांवरील क्रमांकावर संपर्कही साधला, मात्र काहीच प्रतिक्रिया आली नाही. क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि KL राहुल सध्या एका वादामुळे चर्चेत आहेत. कॉफी विथ करण या कार्यक्रमात पांड्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर देशभरातून मोठी टीका झाली. आता मुंबई पोलिसांनी हार्दिकला टोला लगावलाय. मुंबई पोलिसांनी ट्विट करत एक चांगला खेळाडू होण्यासाठी कशाची गरज आहे हे सांगितलंय. महान खेळाडू कसा होतो? मैदानावर जास्त धावा, मैदानाबाहेर महिलांचा जास्त सन्मान, असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलंय. सैराट चित्रपटातील आर्ची परशाची जोडी फक्त महाराष्ट्रानेच नाही तर अवघ्या देशाने डोक्यावर घेतली. ही भूमिका साकारणारे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार असल्याची माहिती आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं बॉलिवूड पदार्पण असलेल्या झुंड चित्रपटात दोघं दिसणार आहेत. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटाने रिंकू आणि आकाश यांचे असंख्य चाहते निर्माण झाले. नागराज मंजुळेच पुन्हा एकदा या दोघांना एकत्र आणणार आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शेतकऱ्यांना FRP मिळाली नाही तर सरकारी तिजोरीतून पैसे दिले जातील असे आश्वासन दिले होते. ती तिजोरी आणि तिजोरीच्या चाव्या आता कोणाकडे आहेत असा सवाल करत खासदार राजू शेट्टी यांनी शहा यांचा कोल्हापूर दौरा रोखणार असल्याचा इशारा दिलाय. त्याचबरोबर या दौऱ्यात शहा यांनी करंगळी धरून या म्हणजे ब्रेकिंग न्यूज काय असते ते दाखवतो असे आवाहन राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. रिपाईंचे नेते आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत तुफान राडा पाहण्यास मिळाला. औरंगाबादेत नामविस्तार दिनाच्या निमित्ताने रिपाईच्या वतीने सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेत संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची तोडफोड केली. व्यासपीठावर एका स्थानिक नेत्याने भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरला होता. त्यामुळे एका तरुणांचा गट संतापला आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. अचानक झालेल्या गोंधळामुळे वातावरण तापले होते, परंतु पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे वातावरण शांत झाले. एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येताच दिल्ली हादरायची, चर्चा रंगायची. मात्र आता 10 वेळा मुख्यमंत्री आले काय आणि गेले काय तरी साधी चर्चाही होत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ टाकली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपल्याला लोकसभा निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्याचा दावा करत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. भीम फेस्टिवलच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत खोतकर यांनी हा दावा केलाय. जालना दौऱ्यावर आलेले उद्धव ठाकरे यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आदेश आपल्याला दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपला रस्ता मोकळा झाला असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारच्या सूचनेने पण काही नवीन योजना राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. तर तो मी मागच्या औरंगाबाद युनियन कॅबिनेटमध्ये या विषयाला धरून मी मराठवाडा पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी योजना असतील ही पुढच्या कारखान्यामध्ये आपल्या पालघरसाठी आजच्या बैठकीमध्ये मी शब्द देतो की पालघर जिल्ह्यासाठी पुढच्या काळामध्ये ती योजना जी मराठवाडा पॅकेज आपण मराठवाड्यात राबवतो ती पालघरला सुद्धा देण्याचा शब्द मी तुम्हाला या प्रसंगी देतो. राज्यमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण 10वी शिकले आणि खातं कोणतं? वैद्यकीय शिक्षण आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता काय बोडक्याचं सांगणार आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टीका केली. तसंच जे शिकले आहेत त्यांना पद द्या, पण भाजपमध्ये अनेक मंत्र्यांची डिग्रीज बोगस आहे असा टोलाही त्यांनी लगावला. कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या निर्धार सभेत ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
आता काय रवींद्र चव्हाण बोडक्याचं ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं काय सांगणार आहे? अरे जे शिकले सवरले त्यांना द्या ना. ज्यांच्यातले काही मंत्री बोगस डिग्री, कशाचा कशाला पत्ताच नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. बाबांनो, किती सांगितलं तर वेळ कमी पडेल. मी आपल्याला एवढीच आग्रहाची. युतीसाठी भाजप इच्छुक असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले, तरीही भाजपची 48 जागांवर लढण्याची तयारी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. समविचारी पक्षांनी एकत्र यावे ही जनतेची इच्छा आहे, त्यामुळे युतीसाठी भाजप आग्रही आहे. तरीही 48 मतदारसंघात भाजपने तयारी केली असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. मी आजही ते सांगतो, प्रश्न स्वबळाचा नाहीये. आघाड्यांचं राजकारण आहे. अटलजीने केलं, मोदीजीने केलं. 23 पक्ष घेऊन आम्ही चाललो. आमचं मत ही युती झाली पाहिजे. हे आमचं मत नाही, ते या राज्यातल्या जनतेचं मत आहे की आमचं समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि जनतेचा आदर म्हणून आमची सुद्धा तीच भावना आहे. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा रायगड माझा.